इथे लग्नाचा मंडप वगैरे सजलेला आहे। छान असं दिनेश आणि कोमल यांच्या लग्नाची तयारी चालू आहे। तर मग आता शेवटी लग्नाचा दिवस उजाडला आहे। नवरदेव नवरी तयार आहे। बघूया आपण लग्नाच्या दिवसाचा व्हिडिओ। नमस्कार, मी सुवर्णा उबाळे, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। तर मग आजचा जो ब्लॉग आहे कोमल आणि दिनेश यांच्या लग्नाचा, आपण हळदीचा बघितला, साखरपुड्याचा बघितला आणि लग्नाच्या आधीच्या काय काय विधी परंपरा आहे ते पण बघितलं। आता आपण लग्नाच्या दिवशी बघूया। इथे आमच्या ताई भरत आहे, दुसऱ्या ताईंची ओटी म्हणजे माझ्या नंदेची ओटी, कारण इथे वरमाय असलं तर इथे वाक्या वगैरे भरतात आमच्या इकडे। अजून कोणाकडे अशी पद्धत आहे का अजून चालू, तसं नक्की कमेंट करून कळवा। आणि असेच आमचे व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असेल तर फेसबुक पेजला आमच्या फॉलो करा। तर मी ते हळद वगैरे लागली वरमाईंना, नमस्कार वगैरे केला। मग नंतर त्यांच्या जाऊ वगैरे होत्या, म्हणजे त्यांचे देराणी वगैरे होते, त्यांना पण हळद वगैरे लावली। कारण ज्या असतात त्या पण वरमाई वगैरे असतात, त्यांची पण म्हणजे वरमाई आमच्या इकडे असतात सगळ्याच काकू वगैरे, त्यांना पण। आता इथे आम्ही चाललो आहे मंगल कार्यालयामध्ये, जिथे लग्नाची तयारी चालू आहे तिथून मग नवरदेव नवरी येतील आणि लग्न पार पडेल छान असा। आमचा पुढचा व्हिडिओ बघा। आता इथे नाश्त्याला बनवलं होता, इथे भात, मसाले भात। सकाळी दुपारचं लग्न होतं त्यामुळे पंगत दुपारची होती। सकाळी आणि विशाल आणि आमचा तुषार काढत होता। इथे नवरीचे मामा आले आयराचे डब्बे घेऊन। त्यानंतर मग इथे चाललं आहे आता नवरदेवाला ताट घेऊन शेवाळ्यांचा पारावर आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, जो लग्नाचा होता आधीचा मी आमच्या चॅनलवर बनवलेला आहे, प्रतीक्षा आणि योगेश यांच्या लग्नाचा, ते दाखवलेलं आहे पारावरचं। तर आता इथे मी काही पारावर गेलेली नव्हती त्यामुळे तो व्हिडिओ काही बनलेला नाही। तर मग आता आम्ही इथे 4 जणी लावतो आहे हळद वरमाईंना, कारण यांचे जे भाऊबंद वगैरे असतात, ज्या भाऊबंद बायका वगैरे, त्यांना सगळ्यांना हळद वगैरे लावायला लागते। वहिन्यांना म्हणजे मानाच्या बायका वगैरे असतात त्यांना सगळ्यांना, तर आम्ही इथे लावत होतो हळद। यानंतर आहेर चालू झाले। तर मग थोडा घाईमध्येच हा व्हिडिओ झाला होता आमचा बनवून। इथे आहेर बजावत होते, म्हणजे अजून हवी वगैरे असतात ते मोठ्याने सांगतात बोलून की यांच्याकडचा हा आहेर वगैरे आहे म्हणून। आता नवरीचा भाऊ बसलेला इथे पाटावर, सगळ्यांचेच तर मला शक्य झालं नाही घेणं, त्यामुळे मी 1-2च घेतले। इथे आहेरांचे जास्त घेतलेले नाही, सगळ्या बायका वगैरे बसलेल्या असतात बाजूने आणि इकडून माणसं वगैरे असतात आणि इथे आहेरांचा वगैरे कार्यक्रम पार पडतो। यानंतर मग जेवण चालू केलेले होते, कारण नवरदेवला यायला वेळ होता म्हणून तोपर्यंत जेवण चालू करून दिलेले होते, दुपारचं लग्न होतं। तर मग आता यानंतर पंक्ती वगैरे बसल्या जेवायला माणसांच्या बायकांच्या ज्यांना जसं जमेल ते बसले होते जेवायला वगैरे, गावातली मंडळी। कारण समाज खूप मोठा असतो आणि आमच्या गावात तो खूप मोठ्या मोठ्या अशा पंक्त्या होतात। सगळेजण असे, तर ह्या पंक्ती चालू झाल्या होत्या जवळपास 12:30-1 पासून, तर समजा चालूच होतं मग 4-5 वाजेपर्यंत पंक्ती एक 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 एक। आता इथे नवरदेवांचं आगमन झालेलं आहे मंडपात, नवरी गेली आहे नवरदेवांना घ्यायला। तर मग इथे ऑक्शन वगैरे झालं नवरदेव नवरीचं आणि त्यानंतर मंडपामध्ये गेलो होतो, वरमाईंचं ऑक्शन झालं। आता बघूया आपण पुढचा व्हिडिओ।
सावधान सावधान पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता भूया चला मंगलम वधूवरयो शुभमवतु सावधान शुभमवतु सावधान सावधान सरस्वती भगवती निशी सुजात्या वधूवरान करणे सावधान तदेव लग्नं सूर्यं तदेव ताराबलं चंद्रमते गृहस्मराणि सा कोमल आणि दिनेशांचा विवाह सोहळा असा पार पडला आहे. यानंतर मग इथे परत आमचं चालू होतं वरमाईंचे ताटं वगैरे द्यायचं. तर इथे ताई आणि हे बाकीचे आम्हाला काढून देत होते ताटं. इथे प्राची पण आलेली होती लग्नाला, कारण हे ताटं द्यायचे होते वरमाईंना आणि जे मानाचं ताटं असतं म्हणतात ते तिथे घेऊन जायचे होते. आणि तसा माझा मागचा व्हिडिओ पण आहे ह्या सगळ्या कार्यक्रमांचा लग्नाचा, तो बघूया आपण आणि नक्की बघा तो पण व्हिडिओ. तर मी ते चालतं गाणे वगैरे म्हणून वरमाईंना ताट वगैरे देतात. लग्न लागलं की लगेच हा मानपान असतो. यानंतर परत जेव्हा पंक्तींमध्ये जेवायला बसतात तेव्हा इथे ताटं देतात. कुरडई, पापड, वडे, भजे, शेवाळ्या असे 5-6 आयटम असतात त्यामध्ये पदार्थ. तर मी इथे चालू आहे सगळ्यांचं मानपान करणं. आणि यानंतर मग विधी वगैरे झाला सगळ्या आणि छान असा लग्न सोहळा पार पडला. तिथे वरमाईंचं वगैरे झालं. मग नंतर इथे विधी वगैरे केल्या सगळ्या सप्तपदी वगैरे. आणि त्यानंतर परत मग आम्हाला जेवायला जवळपास 5:30 वाजले होते संध्याकाळी. सगळं आटपून कार्यक्रम वगैरे. ती नवरीची आई आलेली आहे आता, कारण सगळ्यांचाच मानपान इथे करावं लागतो. आणि जेवढ्या आपल्या इकडच्या वरमाई असतात तिकडच्या वरमाई असतात सगळेच जमतात एकत्र आणि इथे मजा मस्ती चालते सगळ्यांची. खाऊ वगैरे घालणं एकमेकांना, गाणे वगैरे म्हणणं. यानंतर इथे आता फॅमिली फोटो वगैरे काढले होते, कारण जास्त वेळ तर मला पण व्हिडिओ घेता आले नव्हते लग्नाच्या दिवशी, फक्त शेवटचे घेतलेले मी नंतर. आता इथे यांचा फॅमिली फोटो निघाला. त्यानंतर मग आम्ही मामींनी काढला होता नवरदेव नवरीसोबत फोटो. मामा तर काही आले नव्हते आमच्यासोबत, दुसरीकडेच होते, त्यामुळे आम्ही लेडीजने काढून घेतला होता फोटो. इथे नवरदेव नवरीचा एकच फोटो मला भेटलेला आहे. तर इथे सप्तपदी झाली, कन्यादान वगैरे झालं. त्यानंतर मग परत जेवणाचे वगैरे व्हिडिओ नक्की बघा. आता आम्ही सगळ्या शेवटच्या पंक्तीला जेवण वगैरे झालं आमचं. त्यानंतर मग इथे नवरदेव नवरीचे हातपाय वगैरे धुणं चालू आहे.
इथे आम्ही सगळ्यांनी धुतलं, ते मामी वगैरे त्यांच्या काकू वगैरे सगळ्यांनी. त्यानंतर वरमाईंचे वगैरे हातपाय धुतले आणि मग पुढचे कार्यक्रम होते अजून भरपूर. कारण आमच्या खानदेशमध्ये कार्यक्रम खूपच असतात. लग्न म्हटलं की मानपान सोहळा तर जास्तच असतो. त्यामुळे बघूया आपण पुढचे कार्यक्रम. हातपाय वगैरे धुवून झाले नवरदेवरीचे. नवरदेवरी बसले एका बाजूला. कोमल ताई आमची रडत होती, कारण नवरीलाच सगळ्यात जास्त वाईट वाटतं. इथे बाकीचे ते नवरीचे आई वडील आणि नवरी बाकी तर सगळ्यांचं सगळे कार्यक्रम अटेंड करतात म्हणून चालू असतं. पण जास्त ज्याला त्यालाच माहिती असतं, कारण नवरीलाच सगळ्यात जास्त दुःख असतं आईवडिलांना सोडून जायचं. तर त्यानंतर इथे परत हा मानमुळा चालू आहे. तर इथे जे गुढीचे हार वगैरे असतात ते आणलेले होते आम्ही इथे घालायला. आरसा वगैरे दाखवणं चालू आहे, कारण प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या चालीरीती असतातच. हे आमच्या खानदेशमध्ये 9 गावात, आयरानपट्टीत 22 गावात, म्हणजे असे खानदेशमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मानाचे वगैरे कार्यक्रम चालतात, लग्नांचे कार्यक्रम चालतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.